नमस्कार मंडळी, मी प्रशांत दाईबावकर. स्वागत असतं तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सगळ्यांचा परत एकदा स्वागत. कारण आज जो पहिला व्हिडिओ असा तो आपण मालवणीमध्ये शूट करतो. आज मालवणीमध्ये आपण मालवणीत असाव. बरेचसे यूट्यूबर आपले मालवणीमध्ये व्हिडिओ शूट करतात. त्याचा आमचा सार्थ अभिमान आहे. म्हणून एक प्रयत्न म्हणून मी पण ह्यो व्हिडिओ आमचो मालवणीमध्ये शूट करत आहे. तर तुमका ह्यो व्हिडिओ नक्की आवडत. व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओचा विषय तुम्ही थंबनेलमध्ये बघितला असाल, तुमका समजला असेल. आज व्हिडिओचा विषय ह्यो की आज आपण एक नवीन हेल्मेट परचेस केलं. नवीन हेल्मेट विकत घेतलं. त्या हेल्मेटला आपण मोटो व्लॉगिंग शूट करणार आहोत. तर आज आपण आता असं विरारला तर आजूबाजूच्या परिसरामध्ये जाऊन आपण व्हिडिओ ट्राय करतोय की व्हिडिओची क्वालिटी कशी येतात, हेल्मेट आपल्याला बरोबर जमता, किती चिन माउंट वगैरे लावून वगैरे या सगळं आपण बघूया. तर तुम्ही माझ्याबरोबर राहा शेवटपर्यंत आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर मंडळी, हा आपला हेल्मेट असा बघा कसं वाटता. एकदम चकाचक भारी हा. चिन माउंट वगैरे का लावून ठेवलेला. तर सरळ आपण जाऊया फील्डवरती. तर मित्रांनो, फायनली आपला या सेटअप रेडी झालेला असा. आता आपण हे व्हिडिओ घेतो ते आपल्या हेल्मेटला मोबाईल आपण माउंट केलो आणि आता याचा व्हॉईस वगैरे आवाज वगैरे व्यवस्थित येतं की नाही हे का चेक करण्यासाठी आपण आता हेच आपल्या ऑफिसमध्ये पहिलं चेक करतो आणि नंतर हे का घालून आपण बाहेर जाऊया. आणि बाहेर जाऊन पण आपण आपल्या स्कूटरवर बघूया की बाहेरचे व्हिडिओ कसे येतात. चला मग. तर मित्रांनो, ह्यो असा आपलं पूर्ण सेटअप. हे आपला हेल्मेट असा. हेल्मेटला ह्यो आपला आयफोन हा. त्याच्याबरोबर या चिन माउंट लावलेला असा. आयफोन असल्या कारणामुळे ते काय ही काय ती वेगळी कॅबल लावतात 3mm टू काय आहे का जॅक काय म्हणतात तसा था ती आपण लावलेला असा. आणि हे आपलं साधं इयरफोन, एक इयरफोन हा तो लावलेला. आणि ह्या सगळा असा थोडक्यात सेटअप असा. ह्या काय तर लावताय पण ह्या मानेला अडकता म्हणून हे काढून ठेवले. हे काय टाईट करीत नाही असे मी. चला मग सरळ आपण जाऊया बाहेर. आता ही असं आपली स्कूटर. पहिल्यांदा असा हेल्मेट आणि असं काहीतरी मोबाईल हेल्मेटला लावल्यानंतर मोटो व्लॉगिंग करताना खूप असा भारी वाटता. माझ्यासाठी असा काय नवीन असा खूप असा एकदम छान वाटता. हेल्मेट जरा जड झालेला मोबाईलमुळे पण. आणि या काय खाली मोबाईल हेल्मेटचं हे टाईट केलं आहे, क्लिप पण लई टाईट झाली. माझ्या डाव्या बाजू बघत असते आमच्या कोकणात आणि कोल्हापूरला जाणारे लक्झरी थांबलेले असतात. त्यांना पार्किंगला इकडे जागा दिलेली असतात. आणि या समोरच मणेरपाड्यातला विरार मणेरपाड्याचा डीमार्ट असा. तर आपण इथे आता येलो असं मणेरपाड्याच्या निलगिरी टॉवरच्या सिग्नलकडे. सिग्नलवरून आपल्याला जायचं असा सरळ. हेल्मेट तर एकदम आपल्या डोक्यात चांगला मस्तपैकी फिट झालेला असा. कॅमेरा पण काय हालत नाही. तर व्हिडिओ आणि आपले आवाज कसे येतात ते आपले पुढे बघूच असा. कंटिन्यू आपण 5 मिनटाचा व्हिडिओ शूट केला. व्हिडिओ आपण थोड्याच वेळाने अपलोड पण करू लवकरच. तर आपण मंदिराच्या पायथ्याशी थाईपर्यंत जाऊया आणि त्यांना रिटर्न परत येऊया. आणि रिटर्न येणार ऑफिसमध्ये आपण चेक करूया की व्हिडिओची क्वालिटी कशी असा. व्हिडिओची क्वालिटी तर भारीच येतली कारण आपण आयफोनमधनं शूट करतो. पण ह्या हेल्मेटला चिन माउंट आणि या सगळा सेटअप कसा बरोबर लागला असा आणि अँगल पण बरोबर येतं की नाही ह्या पण आपल्याला बघू काय. व्हिडिओ काय जास्त आपण लांबलंच मोठं नाही करणार आहोत कारण आपल्याला परत जाऊन आता ऑफिसला काम पण असा. तर आपण पूर्ण करूया. आता मी तुम्हाला सांगू विचारलं की मी हेल्मेट खायचा घेतला होता. हेल्मेट आपल्याला घ्यायचा होता एक्झॉटचा, पण त्या लय महाग होता. आणि म्हटलं आपली नवीन सुरुवात असा पण एवढा महाग हेल्मेट घेऊन करणार काय म्हणून आपण या स्टडचा हेल्मेट घेतलो. तरी आपल्या बजेटमध्ये इला असा हेल्मेट. या शर्टचा डस्टर काय ड्रिस्टर असा काहीतरी असं नाव असा. तर तुमका नंतर सांगतो मी काय आता नाव. रेड आणि निऑन कलरमध्ये हा. मंदिराकडे जवळ गेल्यावर आणि तुमका खाली स्टॉल वगैरे गावतले
तुमका अगर देवीसाठी ओटी वगैरे घेऊची असली तर बघा आहे नाच ओटीचे सामानाचे दुकानात चालू होतात. आज काय आपण आई ज्योतांचं दर्शन घेऊ काय मंदिरात नाही जातो. हे बघा हे असं दोन्ही बाजू स्टॉल असत. तुम्ही हे साडी ओटी काय तुमका हवा तर सामान घेऊ शकतास. हे बघा हे सगळे भाविक दर्शना गेले आहेत. टेम्पो करूनच गेले आहेत. बापरे मजा. ऊन पण भारी किती लागतं. माझ्या मते व्हिडिओचं अँगल तर बरोबर लागलं असा तरी पण मी एकदा थांबून परत एकदा बघतोय. नाही बरोबर सेटअप असा काही चिंता करूची काय गरज नाही. आपला मोबाईल पण पूर्णपणे सेफ असा. मेन काळजी तर मोबाईलची जा. तर ह्यो व्हिडिओची सेटिंग सगळी व्यवस्थित झाली असतात आणि तर मग तुमका आपल्या चॅनलवरती मोटो व्लॉगिंगचे नवीन व्हिडिओ बघू गावतले. नवीन नवीन काहीतरी तुमच्या भावाकडनं प्रयत्न होतले की नवीन व्हिडिओ बनवूया, नवीन आपण जागा एक्सप्लोअर करूया. कधी हायवेवर नाही गेलो तर असेच जे कोण मोटो व्लॉगिंग व्हिडिओ शूट करतात त्यांच्याकडे असेच बघायचो कुतूहलान काय बाबा यांनी काय लावलं ना आणि काय करता. तर ताच आपण मोटो व्लॉगिंग सुरू केलं. कारण आता आपले सगळे जे व्हिडिओ येणार आहेत ते आपण आपल्या आयफोनवरनं शूट करणार असतो. सध्या आपण काय कॅमेरा वगैरे काय घेऊचे काय भानगडीत पडणार नाही हो. या मोबाईलवरनं शूट करून मोबाईलवरनं एडिट करतो लाव आणि ह्याच सेटअपवरती आपण आता पुढे चालणार असो. तर आपण आता थोड्याच वेळात आपल्या ऑफिसला पोचतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ मी हेच एंड करतो आहे. तर परत एकदा तुमका सर्वांका सांगताय की अगर माझा तुमका व्हिडिओ आवडला असत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि लाईकसुद्धा करा.